महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन हे अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असून त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राबरोबरच राज्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना केळकर म्हणाले की प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं आणि याची एक वेगळीच शैली अजितदादांकडे होती. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड, जरब आणि दरारा होता. काम होणार असेल तर हो आणि होणार नसेल तर नाही असं स्पष्टपणे सांगणारं ते नेतृत्व होतं. कामाच्या बाबतीत ते अत्यंत शिस्तप्रिय होते. ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार होते. राजकारणातील उमदे आणि कणखर नेतृत्व आज आपल्यातून गेले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपला अनुभव सांगताना केळकर म्हणाले की गृहनिर्माण संस्थांमध्ये आमदार निधी वापरता यावा यासाठी मी त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळेला अजितदादांनी संजयजी हा खूप चांगला प्रस्ताव आहे, 6 महिन्यात संपूर्ण माहिती घेऊ आणि आपण नक्कीच पॉझिटिव्ह करू असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी या संदर्भात शासन निर्णय देखील काढला. महाराष्ट्राच्या हितासाठी अजितदादांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. स्वभावाने ते जरी रोखटोक असले तरी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये ते आवडते नेते होते, असंही केळकर यांनी नमूद केलं. अजितदादांचं अशा प्रकारे अपघाती निधन होणं हे अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण अत्यंत वेदनादायक पण आहे. महाराष्ट्राचं फार फार मोठं नुकसान यामुळे झालेलं आहे. एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली. अजितदादा हे अत्यंत कर्तृत्ववान आणि उत्तम अशा प्रकारचं शासक, कशा पद्धतीने प्रशासनावर त्यांच्याकडनं काम करून घेणं याची उत्तम शैली अजितदादांकडे होती. एक कर्तृत्ववान, दिलखुलास, रांगडा आणि स्पष्ट वक्ता असा नेता आमच्यातून निघून गेला आहे. खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राकरता अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि पुढे देखील ते करू शकणार होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा, किंवा काम करण्याची शैली जी आहे ती मला अत्यंत त्यांची आवडत असेल. मोकळेपणाने ते होणार असेल तर हो म्हणायचे, नसेल होणार तर नाही म्हणायचे. असं एक दुर्मिळ राजकारणातलं उमदं असं नेतृत्व आज आपल्यामधनं गेलं आहे आणि हे केवळ महाराष्ट्रातलं फार मोठं ही दुःखद घटना आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनम्र अशी आदरांजली पण अर्पण करतो.